गेली 70 वर्ष झालं हा शेलू तांडा या ठिकाणी अस्तित्वात आहे। आमच्या आया बहिणीच्या 3 पिढ्या गेल्या, परंतु इथल्या प्रशासनानं या रस्त्याची कोणती दखल घेतली नाहीये। एकीकडे इथल्या आमदारांना कार्यसम्राट म्हटलं जातं, तर दुसरीकडे इथल्या आमदाराला एक अभ्यासू म्हणून अशा पदव्या दिल्या जातात। परंतु आम्हाला प्रश्न पडतो की आमदार खासदार ह्या जिल्ह्यामधले फक्त नावापुरतेत का? अरे तर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला जर तुम्हाला वाचा फोडता येत नसेल तर तुमची आमदारकी आणि खासदारकी खड्ड्यामध्ये गेली पाहिजे। आज ह्या शिलू तांड्यावरच्या रस्ता आहे की खड्डा आहे हाच आम्हाला समजत नाहीये। गेल्या पाठीमागल्या काही दिवसापूर्वी या तांड्यावरच्या माझ्या 2 बहिणीचा रस्त्याच्या अभावामुळे जीव गेला। मित्रांनो, याची दखल या प्रशासनाने घेतली पाहिजे। अरे तुमच्याच आया बहिणीवरती जर अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर तुमची तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे। आणि म्हणून या तांड्यावरती एकच प्रश्न नाहीये, तर इथे शाळेचा देखील प्रश्न आहे। आज आम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये गेलो तर त्या शाळेला गळती लागलेली आहे, तिथे कुठली वाल भिंत नाहीये, त्या पोराला चांगल्या प्रकारचं शिक्षण देखील मिळत नाहीये। तर माझा प्रश्न असा आहे की या गेवराई तालुक्यातल्या प्रतिनिधींना तर तुम्ही करतात काय? बांधवांनो, बंगल्यामध्ये बसून या तालुक्याचा विकास होत नसतो। कुणी लोक आज म्हणतात की या गेवराई तालुक्यामध्ये भरमसाठ विकास झालेला आहे। अरे विकास जर झाला असेल तर मग खड्डे काही इथल्या स्थानिक लोकांना निर्माण केलेले आहेत का? तर माझी इथल्या ग्रामस्थांना तरुणांना विनंती आहे, मित्रांनो तुम्ही पुढे आलं पाहिजे। तुम्ही तुमच्या प्रश्नाबद्दल त्या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे। जर तुमच्या प्रश्नाला जर वाचा जर फोडत नसेल, फुटत जर नसेल, तर तुम्ही स्थानिक आमदारांचं, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असेल, त्या ठिकाणी तुम्ही मोर्चे काढले पाहिजे, त्यांचे बंगले तुम्ही उद्ध्वस्त केले पाहिजे। जर आपली जर सुई लागत नसेल, आपला जर विकास होत नसेल, तर या प्रतिनिधींचं करायचं काय आहे? आगामी काळामध्ये विधानसभा लागणार आहे, त्या विधानसभेमध्ये तुम्ही कुठलंच मतदान करू नका, ग्रामपंचायतवरती बहिष्कार टाका। आणि मित्रांनो, आपण सगळ्यांना शिक्षण घेतलं पाहिजे, आपण पुढे आलं पाहिजे। आज तुमच्या ग्रामपंचायत संदर्भात तुम्हाला विचारामध्ये घेतलं जात नसेल तर आज तुम्ही त्या ग्रामसेवकाला असेल, त्या सरपंचाला असेल, तलाट्याला असेल, त्यांच्या गचुऱ्याला धरा, त्यांच्या कॉलरला धरला आणि त्यांना धरून प्रश्न विचारा की साहेब आमचा निधी गेला कुठे? गेले अनेक वर्ष झाला तांडा अस्तित्वात आहे, परंतु त्या शाळेला तुमच्या निधी भेटत नसेल तर इथल्या स्थानिक प्रतिनिधीच्या घरचा किंवा त्यांच्या शेतामधून काम केलेला निधी ह्या शाळेला द्यायचा नसतो, तर महाराष्ट्र शासनाचा भरपूर निधी तुमच्यावरती खर्च केला जातो। फक्त तुम्ही त्यांना वारंवार प्रश्न विचारले पाहिजे। तुमच्या गावामध्ये बैठका प्रत्येक महिन्याला तुमची ग्रामसभेच्या ठिकाणी बैठक झाली पाहिजे। बैठक का होत नाही म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना, तुमचा अधिकार आहे। अशा प्रकारचे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात तर सुशिक्षित तरुणांनी पुढे आलं पाहिजे। आपण जे बंजारा समाज असेल, 18 पगड समाज या गेवराई तालुक्यामध्ये मित्रांनो शिक्षणाच्या अभावामुळे आज आपली परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे। आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। राजकारणाच्या ठिकाणी 100% राजकारण केलं पाहिजे, परंतु ज्या वेळेला विकास करायचा आहे त्या वेळेला आपल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या महिलांना, मुलांना एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। जर अशा पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही एकजुटीनं काम केलं तर मला वाटत नाही की तुमचा हा रस्ता थोड्या दिवसात व्हायला काहीच त्या ठिकाणी अडचण नसणार आहे। ठीक आहे, एवढंच बोलतो।